दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी या ठिकाणी विमान दुर्घटनेमध्ये त्यांचं दादांचं निधन झालं. यानंतर आज 28 फेब्रुवारी रोजी दादांना खरं तर आज संपूर्ण 1 महिना पूर्ण होत आहे दादांचं निधन झालेलं. आज खरं तर आपण पाहू शकतो मी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या या प्रांगणामध्ये आहे. या ठिकाणी अनेक जण दादांचं या ठिकाणी दादांच्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी येऊन अनेक जण या ठिकाणी दादांचं दर्शन घेताना आपल्याला या ठिकाणी काही नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसं देखील आपल्यासोबत काही देखील या ठिकाणी नागरिक देखील आहेत. नेमके त्यांच्या भावना काय आहेत आपण हे थोडक्यात त्यांच्यावर जाणून घेणार आपण. काय सांगाल आज तुम्ही या ठिकाणी बारामतीला अजित पवारांचं दर्शन घेतात. दादा आज आपल्यातून निघून गेले एक महिना होत आला. काय सांगाल? फार मोठं दुःख झालं दादा जाण्याने. कधी न निघणारे पोकळे हे झाले. बस काय होते दादांची शेवटची आठवण? इथं 6-7 वर्ष झालं विद्या प्रतिष्ठानमध्ये जॉब करतो. खूप मोठं दुःख आहे दादा असं वाटलं होतं असं नियती असं घडवून घेणं असं वाटलं होतं का? नव्हतं कधी वाटलं, कधीच नव्हतं वाटलं. दादा नाहीत ह्याची जाणीव आजही वाटते तुम्हाला? वाटते की असं वाटतं की कुठून तरी अशी बातमी यावी की दादा आहेत आपल्या. नक्कीच आपण खरं तर आजही नागरिक या ठिकाणी मान्य करत नाहीत. दीदी काय सांगेल आजही काय सांगाल आज तुम्ही या ठिकाणी दादांचं स्मृतीस्थळावरती दाखल झालाय? काय सांगाल दादा आज आपल्यात 1 महिना झाला आज आपल्यात नाही? आजही असं वाटणं दादा आपल्यात नाही आहे, परंतु फार मोठी हानी झालेली. एक जी सांध्यापासून बांध्यापर्यंत या दादांनी काम केले. स्वतः दादांनी दुधाचा व्यवसाय असेल किंवा कुक्कुटपालन असेल, त्यामुळं दादा तळागाळातला माणूस होता. दादांचा स्वभाव स्पष्टपणे होता, जे बोलणार ते करणार होते. परंतु आज महिना झाला, अचानक कधीही कुणाला वाटलं नाही. आणि आमच्यासारख्याला तर कुटुंबाच्या पेक्षा जवळचा माणूस आज अचानक गेल्यामुळं फार मोठा धक्का बसलेला आहे. काय वाटतं दादा आज आपल्यात नाहीत, काय दादांच्या आठवणी काय जाता जाता दादांनी काय आठवणी आपल्या जनतेमध्ये दिल्या? खरं तर आज 28 तारीख आहे. मागच्या 28 तारखेला दादांचं अपघाती निधन झालं. पूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. बारामतीकर पूर्ण सुन्न झाले. म्हणजे असं कधी वाटतच नव्हतं की एवढा हा नेता जो आहे तो कुशल मार्गदर्शक किंवा प्रत्येक चाणाक्ष जे म्हणतो का नाही आपण, दादांचे म्हणजे सगळं एकदम उत्तम प्रशासक म्हणा किंवा सगळ्या ह्याच्यावर दादा देखरेख करायचे. दादांच्याच बाबतीत असं कसं काय घडलं की प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेला किंवा बारामतीच्या जनतेला एक मनात सुन्न करणारी घटना घडली पूर्णपणे. आज आता महिना झाला तरी आम्हाला बारामतीकरांना असं वाटतं की दादा अजून कुठं म्हणजे ही झालीच नाही. दादांचं निधन कुठेतरी बाहेर परदेश दौरे वगैरे गेलेत. म्हणजे प्रत्येक झाडांकडे बघितलं, फुलांकडे बघितलं, इथला विकास पाहता प्रत्येक जो डेव्हलपमेंट झाले बारामती एरियामध्ये ते पूर्ण दादांची आठवण येते या ठिकाणी. म्हणजे एकदम प्रशासकावर वचक असणारा, विकासाचा दूरदृष्टी ठेवणारा नेता आज आपल्यातून हिरावून गेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादांनी जो एक मागच्या महिन्यात ज्यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लागली होती, म्हणजे असं वाटतंय की काय की दादांना ते दिसूनच आलतं. दादांनी एक असा संदेश गेलता की राजकारण खूप वंगाळ आहे, तुम्ही उद्योगधंदा करा, शेतीवाडी करा, मुलाबाळांना नीट सांभाळा, त्यांचं शिक्षण पूर्ण करा. आणि महत्त्वाचा एक संदेश असा दिलता की निर्व्यसनी राहा. म्हणजे ही जी दादांनी संदेश दिलाय ते पूर्ण महाराष्ट्राला ही झाला, एक भावूक झाला. त्याच्यातून अशी घटना घडली. आज आपण या ठिकाणी पाहतोय खरं तर दादांच्या लाडक्या बहिणी देखील आज या ठिकाणी दादांच्या स्मृतीस्थळावरती दर्शन घ्यायचं. काय सांगाल ते आज तुम्ही या ठिकाणी दादांच्या स्मृतीस्थळावरती दादांचं दर्शन घेण्यासाठी आले? आम्हाला खूप वाईट वाटतं. दादा हे म्हणजे आता नाहीत इथं, त्याच्यामुळं सगळे म्हणजे बारामतीत कोण नसल्यासारखंच वाटायला लागले. नाहीतर दादा यायचं म्हणले की आमचे कामं हे लय अशी घाईनी चालायचे हे व्हायचे. त्याच्यामुळे दादा नसल्याचं आम्हाला खूप दुःख आहे. आम्हाला ते म्हणजे एक भाव असल्यावानीच होतं, एक आधारच होता. काय आजही विश्वास बसतोय दादा नाहीत याचा? नाही, दादा नाहीत ह्याचा विश्वास नाही आम्हाला.
दादा आहेत असंच वाटतंय. एकंदरीत आपण जर पाहता तरी देखील नागरिक देखील या ठिकाणी अजित पवार अजितदादा या ठिकाणी नाहीत, या देखील अजून देखील त्यांना कुठल्याही प्रकारचा विश्वास बसत नाही असं या ठिकाणी नागरिक देखील बोलून दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर कुसाळकर, LS मराठी, बारामती.